मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नाथमाने ऑफिशियल चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाची आणि कामाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। ते तुम्ही ह्या नावाखाली मराठीत वाटलो करणार आता तुमच्या जिल्हा परिषद तिकडे काढी लागू दे तुमच्या जिल्हा परिषदला तुम्ही मराठीचं आयुष्य बरबाद करणार तर शिंदे साहेबांचे मी इतके सीटा पाडणार शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं। पैसे नोटा नाही तर साहेब मोदी साहेब लोकसभेला नोटा चालल्यात लोकाला काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं। मी झोपून टाकीन तुमचे सगळे। याच्यात काय मराठीत वाटलं नाही घ्याच्यात शिंदेच्या मराठीत वाटलं नाही घ्याच्यात फडणवीसच्या पक्षाच्या मराठीत वाटलं नाही घ्याच्यात। तुमच्या लेकरा बाळासाठी तळमळ करतोय मी। तुमचे नेते उलट वागायला लागलेत मराठ्यांनी लक्षात ठेवा। भाजपतल्या मराठ्यांनी शिंदे साहेबाच्या मराठ्यांनी लक्षात ठेवा। हे तुमचं वाटलं व्हा म्हणून उलट चालायला लागले। तुमच्या पक्षासाठी आमच्या जीवात का जीव घ्यायला लागला तुम्ही कशामुळं? मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती। किती डबल ढोलकी चालणार तुम्ही? प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक ह्या गटाचा नाही निवडून आला आणि त्या गटाचा निवडून आला। मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या सगळे हिंडत येत ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार चिरीमिरी त्यांना तिकडे चारू। जातवंत रक्तवान आहेत साहेब आम्ही जातवंत अस्सल रक्ताचे आहेत शिंदे साहेब आणि तुम्हाला बी आम्ही अस्सल रक्तवान समजत होतो म्हणून तुमचं जीवाभावातून काम करीत होतो आम्ही सगळे। तुम्ही आम्हाला एवढं शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब नाराज करायला नको होतं। तुमच्यासाठी लय खस्ता खाल्ल्यात आम्ही आणि लय दुश्मन्या घेतल्या। आम्हाला अपेक्षाच नव्हती आमचा शत्रू तुमच्या शिवार आहे। एकदा तुम्ही घेतला होता तरी सोडून दिलता आम्ही। आमचा एक जालन्याचा महान नेता आहे तुमच्याकडे मराठ्यांना कोयत्याने काप मानणारे त्यांनी उपनेते केली म्हणलं जाऊन द्या हुकला असन शिंदे साहेबाकडून वाटलं हुकला असन जाऊ द्या। तुम्ही तर आमच्या नरडीच कापायला लागलात। यासाठी तुम्हाला आम्ही आपलं म्हणलो नाही कारण मिंदा नाही कुठं म्हणून कचाकच बोलतोय। ते मिंदे असतील की खाली मान घालून होला हो म्हणतील मी मोकळा नाही आणि तुम्हाला एकटा पाडून जेलमध्ये टाकता दोघ जण फडणवीस तुम्ही मी मोजतच नाही तर जेलला फिरला पण मराठ्याचं वाटलं मी होऊ देऊ शकत नाही। मला ह्या प्रकरणात बोलायचं नव्हतं। राजकारण माझा विषयच नाहीये पण तुम्ही कालपासून रंगवायला लागते। आंदोलन धोक्यात आंदोलनामुळे प्रमाणपत्र मिळालं धोक्यात पोरांचं आयुष्य धोक्यात येणार का? आता कसा रद्द केले रे? काय कारण आहेत रद्द करायचे? त्या बावनकुळे सांगितलं म्हणून रद्द केले। काहीच कारण नाहीत ना। बावनकुळे मालक झाला का फडणवीसांचा? काय चुकीचं बोलतोय विखे पाटील मी आणि लाडसाहेब काय चुकीचं बोलतोय मी? करू दे मला तुमच्या पोराचं पुरीचं वाटलं तुम्हाला सहन होतंय का लाडसाहेबाला विखे पाटलाला बघू करू द्या मला वाटलं तुम्हाला नाही तुमच्या पोराला जेलमध्ये घालतो तुम्ही केलेला भ्रष्टाचारात आम्ही आम्हाला माहिती तुमचा काय भ्रष्टाचारी मला त्या भानगडीत उतरू नका। महाआरक्षणासाठी चाललंय चलू द्या। मी इतका खुनशी आहे ना एका जर माथ्यात बसला ना तो किती गुंडन दादा असू दे मी त्याचा बाजारात उठितोय। तुमचे इतके भ्रष्टाचार आहेत जेलला सडीन तुम्हाला मी। मग लेकरं सुखाने खायला लागलेत गरीबाचे लेकरं शिकायला लागलेत नोकऱ्या लागायला लागलेत। तुम्ही खरा असून फाशी लटकायला लागलात आणि मराठ्यात गैरसमज पसरायला लागलेत। आमचे बी काय अभ्यास कुंकडून आले इच्छे ते काय माहित दगडा घालून इच्छ नाही घाल्यासारखे आम्ही त्यांना जवळ करतो एक दिवस आमच्या घरात एक दुसऱ्या दिवशी तिसऱ्या संगत राहते। अरे अशा टायमाला जातवान वागावं लागतं अभ्यासकांनी समन्वयकांनी आपली जात धोक्यात आणली। हे सगळं खरं असून कचाकच एका बाजूने बोललं पाहिजे। अरे मी चुकीचं असेल तर मला आंदोलन संपल्यावर थोबड हाणन मग। आज ते एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या कॉलेजला बैठका घेता त्या नेत्याच्या आणि तिथून आंदोलनाची उभारणी करता पुढच्या तोंडाला काँग्रेसचा नेता घालता म्हणजे म्हणाले काँग्रेसचं आमचं काहीच नाही। मी त्यातून आलेलो आहे शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब मी त्यातून आलेलो आहे। मी बारीक आहे पण मी लय उकळून पेलो राजकारण आता आणि त्यांनी काँग्रेसमध्ये पुरा विश्वासच घातले आणि ते पनवती उलट्या पायाची काँग्रेसमध्ये गेल्यापासून काँग्रेस संपलं त्याला पुढे घातलंय ना। आता तुमची शिंदे सेना मागून उभा राहिली आणि सपोर्ट करणार तुमचा तो सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिरसाट काय
संजय शिरसाट. अरे शिरसाटचं काय माणूस होतो राव, तुम्हाला तुमचं नाव विसरायला लागलो मी. अरे लय खस्ता खाल्ल्या तुम्हाला लिहून द्यायचं टायमाला तुम्ही अंतरवाली सोडित नव्हते. त्या परळीच्या टोळीसारखा तुमचा कारभार सुद्धा आता त्या पीएच्या हातात गेलाय. आधी त्याला सगळं सांगावं लागतं, बोलावं लागतं. अरे नेतेगिरी, जरा सगळं नेतेगिरी करू नका. तुम्ही सांगितलेले प्रमाणपत्र रद्द करताय आणि हे लोक देणार आता त्या आंदोलनाला, आणि ते आंदोलन मग मराठ्याच्या विरोधात. काही मिळालं नाही, काय मिळवून द्यायचं? दिलं हे कमी नाही दिलं. जे आर खोटा असेल तर खोटा, पुढचे निघणारे खोटे तर खोटे. दिलेला बी थोडं नाही दिलं 58 लाख नोंदीचं. हे उपकार माझे मराठी कधीच विसरत नाहीत. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार, आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार. शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही का देऊ बशील आम्ही? तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलो काय गुतलंय, असं नसतं दे, असं नसतं दे. ती भाप उतरायची ताकद आहे माय. मी फडणवीस साहेब झाक उतरलेली, त्यांनी चांगल्या चांगल्या झाकी उतरल्या, मी ती झाक उतरलेली. लोकसभेला मी कचकदा केलेला आहे, आणि आता मराठीच्या जीवर बसलेले आहेत फडणवीस साहेब सुद्धा. व आम्हाला तुमच्या आईची आणि बापाची शपथ, तुम्हाला मराठीने गादीवर बसवले नाही द्या. तुम्ही आता म्हणत असता ओबीसीचा डीएनए नामका डीएनए, त्यावेळेस तुम्ही मेटा कुठे लागले फडणवीस साहेब? राजकारणातून संपल म्हणून लय सगळं बाहेर नका काढायला मला फडणवीस साहेब. तुम्हाला तिने ताळात कुणी नाही राहणार मी जर सगळं काढलं तर. तुम्ही किती मेटा कुठे लागते ना, आणि मराठीत वाटलं असं करताय. मला तुम्ही जेलात चढवा, मला गोळ्या घालून मारा, पण माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटलं करू नका. आणि मराठ्यांनी सुद्धा आता गाफील राहू नका. लोक फक्त गैरसमज करायला बसलेत. शेवटचं मराठ्यांना सांगतो, लोक चांगल्या माणसाला टिकू देत नाही. हे चांगलं काम करणार त्याला एकटं पाडायचं आणि बाजूला सरकायचं, मग चट्टे चाट्टे पुन्हा सुरू. ही उद्योग निवळ सुरू झालाय, आता निवळ सुरू झालाय. आतून सावे टच द्यायला ते सुद्धा सांगितलं होतं मी तिथं, की हे आतून षडयंत्र चालेत बरं काय, तुम्ही थांबवा यांना. ते अतुल सावे बी मध्ये मध्ये आला की ते माथ्यासून उठलेला कुत्रा असल्यानं करतो. आभाळा लोक फिरत तसं. मला नाही वेळ लागणार तुला सुद्धा ठेप्याला आणायला. माथ्यासून उठवायचे माझ्याकडे सगळं आहे. मराठ्यांना सांगतो, आपलं सगळं सत्य आहे. बावनकुळेने प्रमाणपत्र रद्द करायला लावलेत. काय उपयोग आपला किती चलते असून? सत्य पुढे इथे शानपण चलत नाही. हे सगळं खरंय, पण खोटं ठरवलं. आता मंत्र्याचा आदेश आल्यावर थरथर कापायला लागले अधिकारी. त्या अंधारात म्हणते तुमचं सगळं खरं आहे, पण आता रद्द करायचं सांगितलंय. आणि हे असेच मराठ्यांचे वाटोळं करणार आहेत. आणि मराठ्याचं वाटोळं होऊ द्यायचं नसलं, प्रत्येक आंदोलनात खूप ताकदीने उभा राहावं लागणार आहे. वेळ पडली तर आता पुन्हा मराठ्यांना मुंबईत जाऊन यायला हिसका दाखवावा लागणार आहे. त्याशिवाय ठेप्याला येत नाही. फडणवीस बी नाही. आणि आता शिंदेचं नाव मला आयुष्यात घ्यावं मला असं वाटत नव्हतं. शिंदे आपल्याशी आयुष्यात कधी दागा फटका करेल एकनाथ शिंदे साहेब, मला आयुष्यात वाटलं नव्हतं. कारण मी त्या माणसाला इतकं मानत होतो. पण त्यांच्या कॉलेजवर नेत्याच्या बैठक होत्यात माझ्या विरोधात. ते सगळे त्यांचे शोधून बघा म्हणा. टोटल शिंदे साहेबाच्या पक्षाचे आणि काही मराठीचे, पण अतुल सावेचे. आणि यांना सगळे बळ देणार आहेत हे लोक पाठवणार, ज्याला आरक्षणाचं देणं घेणंच नाही, कोणत्या जातीच्या गाड्या भरून. आणि मग गर्दी झाली तुफान आंदोलनाला. अरे काय वागायला राव शिरसाट तुम्ही. थोडी तरी उपकाराचे जाण असाव. जसे तुमचे 2 पोरं आहेत तुम्हाला, पोरगण पोरगी, तसे आमचे लेकर आहेत. त्यांचे तळतळाट नका घेऊ. ते सगळा तळतळाट शिंदेना फडणवीसाला लागन तुमच्यामुळं. त्या बावनकुळेमुळं फडणवीसांचं सगळं नेटवर्क संकटात येईल. मराठ्यांनी फक्त गैरसमज करू नका की असेच प्रमाणपत्र रद्द करणार आहेत. यांना 29 ऑगस्टला हिसका दाखवावा लागणार आहे. सगळ्या राज्यातले मराठे सगळे सावध व्हा. आता एकजुटीनं लढून सरकारला आता गुडघ्यावर टाकायचं.
हे कसे 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी देत नाहीत ते बघायचं, आणि हे बी कसं का देत नाही आता तेही मी बघतो. आता सगळे पुरावे रद्द केले ना, थोड्याच दिवसात मराठ्यांच्या कानावर येईल अवैध केलेले प्रमाणपत्र वैध ठरले म्हणून. थोड्याच दिवसात कानावर येईल. विकेंनी पण असं म्हटलं की जर बोगस प्रमाणपत्र असतील, बोगस डॉक्युमेंट असतील, कागद एवढं सांगायचं राहिली. बरोबर. फडणवीस साहेब 2016ला पोलिसांची भरती केली होती, त्याच्यातले तुम्ही फक्त बाकीच्यांचेच पोरं घेतलेत. मी त्या जातीचं नाव कुठल्याच नाही घेत, सगळ्याच्या म्हणण्यावर. 828 पदं होते PSIचे, 350 फक्त मराठ्यांचे ठेवले ते PSIचे, ते API होणार होते. तुमच्यामुळे झाले नाही. माझ्या मराठीचं वाटोळ करू नका फडणवीस साहेब. हे सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कुठे ते 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कस का देत नाही बघतो मी. मराठ्यांचं वाटोळ करायचं तुम्हाला कोणी अधिकार दिला नाही. अबाक मराठ्यांनी सावध व्हा. आपलं खरं असून सुद्धा प्रमाणपत्र रद्द केले. आपले पोरं PSI निवडी झालेले आहेत 2016ला, आणखी लटकून ठेवले फक्त मराठ्यांचे आहेत म्हणून. बाकीच्यांचे PSIचे API झाले, माझे मराठ्यांचे आहेत म्हणून नाही झाले. हे हाल आहे त्या राज्यात मराठ्यांचे. म्हणून भाजपातला मराठा 350 पैकी ह्या PSI पैकी एक तरी भाजपचा असं ना कार्यकर्ता, एक का ममता बॅनर्जीचे कार्यकर्ते ते सगळे तिकडचे, एक तरी भाजपचा असं ना. लाजा धरा जरा, लाजा. पक्षात काम करणाऱ्या मराठ्यांनी लाजा धरा. कसा छळ लावलाय आपला, कसे कट रचले तर मराठा संपवायचे. याच्यावर बोला ना. अभ्यासक समन्वयक महाविरोधात आंदोलन करता, याच्यावर बोल जरा, याच्यावर बोल. ज्ञान तो ज्ञान तो वापरे, नुसतं पांढरा होऊ नको. काळवट टकोऱ्याला लावलं म्हणून पांढरं झाकत नाही. याच्यावर बोल. 2016चे पोरं PSI म्हणून मराठीचे घे म्हणा, त्याच्यावर बोल. मी आंदोलन कसं केलं, मराठी जिंकले रे कसं म्हणलो, याच्यावर नको टाइम घालू. तो आयुष्य उभा असंच गेलं. ज्ञानी तत्वज्ञानी म्हणून पाठ थोपटून तेवढ्याच आयुष्य कधी घातलं तुम्ही. याच्यावर बोल. 2016चे, 2014चे, 2019चे पोरं त्याच्यावर बोल. ESBCचे, ECBCचे, EWHचे त्याच्यावर बोल. हे घे म्हणा जरा. परराज्यात पोरं शिकत आहेत, OBCच्या सवलती लागू केल्यात, जरा परराज्यातल्या पोरांना त्याच्या सवलती दे म्हणा. MBBS करतील, इंजिनियर होतील, मोठ्या अधिकारी होतील. मी जूनला ऍडमिशन सुरू होते, त्याच्या आत लागू करा बरं का. आधी पैसे वसूल करून घेता आमच्याकडून ऍडमिशनचे, मग लागू करता. नाही म्हणले तुमचे पैसे माघारी देऊ सगळ्यांचे. आजची परिस्थिती अशी आत्ताची. मी आतापर्यंत विखे पाटलाला आणि तेही म्हणतात मुख्यमंत्र्याला आम्ही सांगत येत का नाही त्यांचे त्यांना माहिती. लाड साहेबाला पण सांगितलं आतापर्यंत असं असं होतंय. ते मुख्यमंत्र्याला सांगत येत का नाही सांगत हेही माहित नाही. फक्त ते म्हणते सांगतो. एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही. सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं. याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी म्हणून तुम्ही सोबत आहे. हा एक गोष्ट खरी आहे, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, कारण मला आंदोलन चालवायचं तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवलं ना याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. त्या OBC सवलतीच्या त्याच्यात परराज्यातला एक विषय MBBSच्या, BHMSच्या, इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत, कॉलेजला, वैद्यकीय कोणत्या. जिथं पोरं सोयी सुविधा मागायचं ते मास्तर सांगायचे, ते कॉलेजचे मास्तर ते म्हणजे सरकारचा जे अर्थ आमच्यापर्यंत आला. कोण कोणाला मूर्खात काढी ते हेच कळणार. अधिकारी सरकारला मूर्खात काढी ते का सरकार मराठ्याला मूर्खात काढी ते निरज लागून द्यायला. सव्वा विषय चालू आहे आपला. कॉलेजमध्ये सुद्धा सोयी सुविधा मराठ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत. मी 1000 वेळेस सांगितलंय.
मी लाड साहेबाला पण सांगितलं, विखे पाटलाला पण सांगितलं, मी तुमच्या दोघांचं नाव घेतलंय, तुमच्यावर रोष व्यक्त करत नाही, तुम्ही सुधराव म्हणून सांगायला. त्यांना सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे, हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयात सांगावं लागल, तुम्हाला दादा भुसे साहेबाच्या मंत्रालयात सांगायला लागल, तुम्हाला ओबीसी मंत्रालयाला सांगावं लागणार आहे, ओबीसीच्या सवलती दिल्यात म्हणल्याच्या नंतर तुम्हाला झिरवळ साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागल, तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावा लागणार. हा सांगितलं ना, हा सांगितलं ना, आणि नुसत्या उपसमितीच्या बैठका घेते, तुम्ही घेऊन करता काय? मराठ्यांनी सुद्धा तुम्ही सुद्धा याच्यातून शान व्हा. मी समज मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही, मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजाला सगळं द्या. हो म्हणजे कळीत व्हायचं ना, आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हतं ना, नाही लागू केल्या. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावा लागतो, नाही. फडणवीस साहेब मला आणखीन एक सांगा, 7वा विषय, महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही कधी स्थापन केलं? पोरांना व्यवसायाला तुम्ही फायदे घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायदे दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे शिबिर खराब झाले, त्यांच्या नरड्याला फाशी लागली, तुम्ही परतावी पण देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वेळेत येऊ द्या. आम्ही भाड्यालो नाही, आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं येड्यात करू नका की मराठ्यांचा संयम तुटत, इतकं नका येड्यात करू, इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका करू. मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजे. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्यांनी तुमचा विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही रक्त घालतोय, जीवाची बाजी लावून लढतोय, आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत, मी माझ्या मराठ्याशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार आहे. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठ्याची, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल, त्याला माझा नावे लागला. तुम्ही आमचा हक्काच असून देत नाहीये. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणतात ही सुरू आहे, पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे, मराठ्यांनी समजून घ्या. आता सोक्षमोक्ष होणार आहे, सोक्षमोक्ष असं होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसं होणार आहे. सरकारचा मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाची उत्तर देऊ. आपला 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील, प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील, जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला यांना अडचण काय? यांनी मला सांगितलं, मी नाव 29 ऑगस्टला सांगतो, आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जण लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं, बाबा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले ते असं म्हणते, बघा बरं का आपल्याविषयी किती
वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण एक नंबरला जात ठेवी जात. आधी जात मग पक्ष. नुसतं वाटोळ होऊ दे, समाज संपवू दे. समाजाचे लेकर जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कुणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरींच्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कोणाचं असू द्या, अधिकारी जर झाला सही करायच्या हातात त्याच्या हातात. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं लागतात, सरपंच कुठं मेंबर, मग होतो आपण नोकऱ्यात कोतवाल, कुठं काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळे. तुम्ही काय मला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कम करता. पण त्या भाजपातल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाखो रुपये लागणार नाहीत शिकायला, नोकरी लागण्यासाठी. त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला. म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणतोय तुम्हाला. बघा डाव काय लागला. सभागृहातले शांत बसा. तुमचे पोरं पोरी शिकत नाहीत का पाहायला आले काय इकडे तुम्ही? इकडे केवढा तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चालले हे तुम्हाला सांगायलोय. इथल्या आणि गावागावात मला माहिती मराठी मोबाईलवर ऐकते. जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकतात काय चाललंय. आणि ते वाघासारखे तुटूनच येणार जे कोणी सांगितलं. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्त नाही ते तिकडे शेतात घरात आपल्या बाकीचे मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या दिवस आपल्याला नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टाकात ते कायम येते. रोज ते नाही येऊ शकत, गरीब आहेत त्यांच्यावर नाही येत 10-5 रुपये. काय षडयंत्र चाललंय? 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही मंत्र्यांना नका देऊ, पण कारण सांगा. कारण काय सांगितलं मराठी माहिती आहे? कारण सांगितलं, म्हणले मराठा उपसमिती आहे ना मंत्रिमंडळाची. अच्छा म्हणलं ठीक आहे. त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब. ठीक आहे म्हणलं, काय अर्थ नाही. मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं, तर मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही, त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज? त्याचा मंत्री अतुल सावे. आणि मग गप्प नाही नाही म्हणलं मग करतो, म्हणजे बघा याची शिस्त. आम्ही म्हणलं का ओबीसीला उपसमिती देऊ नका, मंत्रालय देऊ नका? इतकं का चालता? मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, रक्त लावून आम्ही तरी पण मिळवतोय आमचं, तुमचं काय मागत नाहीत ना. इतकी वाईट प्रक्रिया चालवली यांनी. त्यांना वाटतं थोडंफार गोड बोललं म्हणजे जमन, थोडंफार नादी लावलं की जमन. ते जमूच शकत नाही, कारण मला ना पाहिजे तुमच्याकडून काम, ना मला पाहिजे तुमच्याकडून पद. मला काय जी द्यायचं या जीवनात ते पुरं मराठ्यांनाच द्यायचं. नाही फुलायचं नाही, मला गद्दार न व्हायचं, किती वेळा घाट टाकू द्या, कितीही जवळ करायचा प्रयत्न करू द्या, त्यांना सुद्धा पळून चुकलंय. हे मराठ्याच होणार आहे, याचा उपयोगच नाही याला पाणी लोक, हे त्यांच्या पण लक्षात आलं. पण आता थांबायचं किती दिवस? 29 ऑगस्टला 1 वर्ष होत आहे हैदराबाद गेले त्या GR काढ्या. 1 वर्ष किती वेळ द्यायचा बाबा? काय चुकतोय मी सांगा, मराठ्यांनी सांगा मी काय चुकतोय, आणि सरकारनं पण सांगा काय चूक करायला मी. मला काय वाटतं, माझ्या मराठ्यांना मिळत ना, ठीक आहे देतो वेळ. आता 30 मे पासून आतापर्यंत 3 महिने होत आले तो वेळ दिला. किती पाहिजे? 29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2026 3 वर्ष झाले आपण त्यांना वेळ दिला. काय सहयोग पाहिजे मराठ्यात त्यांना आणखी? का बरबाद करायचं नेमकं मराठ्यांना? खूप महत्वाचे विषय आहेत. आता सोक्ष मोक्ष करायचं तुम्हाला मी सांगितलं होतं.
आपला 10वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमुक्ती विषयावर येतो. मी कसा करायचा कसा, म्हणजे आता मला तुकडा पाडायचा निर्णय म्हणल्याच्या नंतर मला बी तसं वागावं लागणार आहे. यांनी ईसीबीसीचं पण आरक्षण दिलं. ईसीबीसीचे सुद्धा बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही येत असं पोरांचं म्हणणं. पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कशी, पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कशी. मराठ्याची पिळवणूक बघा कशी. मुद्दा आपला 11वा, एसीबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस याच्यातून निवड झालेले पोरं यांना सरकारला का घ्यायचं नाही. फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांच्या पोराला निवड झालेल्याला नियुक्त्या का द्यायच्या, काय चूक केली त्यांच्या आईबापांनी त्यांना शिकवून, तुम्ही असे रिक्तान म्हणून त्यांना माहित होतं का. फडणवीस साहेब तुम्हाला मतं मात्र मराठ्यांनी करायची आणि मराठ्यांच्या पोराला सुधारायची जबाबदारी कोणाची, फडणवीस साहेब. चूक तुमची आहे. ईएसबीसी, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्ही दिलंय. पोरांच्या निवडी झाल्या, पोरग नोकरी लागणार आहे, पोरगी नोकरी लागणार आहे, या आनंदात आई बाप आहे. तुम्ही त्यांना आधी संख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही. तुझ्या भाव कशामुळे तुम्ही निवडून घेतले का भाजपचे फक्त, आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याचे बाजू ठेवले. काय कमी केलं फडणवीस साहेब तुम्हाला या मराठ्यांनी, या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं, किती मतं केले त्या मराठ्यांनी तुम्हाला. तुम्ही आमच्याच पोरांचे मुर्दे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही, ही अपेक्षा नाही आम्हाला तुमच्याकडून. एमपीएससीच्या पोराचं सुद्धा तसंच केलं तुम्ही. हीच लाईन आहे. 2 वर्ष मुदत वाढ देतो, किती दिवस लागतात द्यायचं म्हणलं. फडणवीस साहेब किती मिनिटं लागते द्यायचं म्हणलं. मराठा लोकांना कशामुळे हे गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांनी या गोष्टी समजून घ्या. निर्णायक शेवटचं आंदोलन करावं लागतंय. आता आपल्या पुढच्या 50 पिढ्या अनंत जगतील. तुमच्या आमच्या निर्णयावर आता समाज अवलंबून आहे. आपण जितके ठाम राहू, जितके काम वेळेवर सोडू. आता 1 वर्ष झालं मी तुम्हाला बोलवलं नाही, मुंबईला बोलवलं होतं. सोक्षमुक्ष असा करायचा, घराघरातल्या मराठ्यांनी ऐका. सरकारचं म्हणणं आहे हैदराबाद गॅजेटियर नुसार अर्ज केले नाही. ज्यांनी हैदराबाद गॅजेटियर नुसार अर्ज केले असतील त्यांनी अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवाली घेऊन यायची. मी सरकारला तुमचा अर्ज दाखवतो, तो बाब आहे अर्ज केला. मला पर्याय नाही राहिला, मला कोण घेत नाही. सोक्षमुक्ष जवळ मराठ्यांनी केलेले अर्ज दाखवा. इथं बसून मंत्र्याकडून जागेवर प्रश्न सोडून घेऊन निर्णायक आंदोलन त्याला म्हणतात जागेवर पकडा. दुसरा मुद्दा मराठ्यांसाठी ज्यांनी नोंदी सापडलेल्या आहेत, अर्ज केलेले तरी जाणून बुजून तो याकडे महसुली पुरावाच नाही, तो याकडे अमकच नाही म्हणून टाळाटाळ करते. ते अर्ज करणारे सुद्धा या अधिकाऱ्याच्या नावासहित, कोणत्या अधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज केला, नोंद सापडलेल्या सांगा. ज्यांची नोंद सापडली 58 लाखात त्यांनी अर्ज केलाय, पण जाणून बुजून देत नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव, ज्याच्या नावाने अर्ज केलाय त्याचं नाव, ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, कारण नोंद सापडला एखाद्या दिवस हयात नाहीये म्हणून
ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, अर्ज करणाऱ्याचं नाव, कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली. जागेवर बसून अधिकारी तरी घालू, नाहीतर जागेवर तुम्हाला न्याय लगेच. तुकडा तस्कर मराठ्यांचा जनता दरबारच 29 ऑगस्टला भरला. आता प्रश्न सोडायचा, पुन्हा किचपिचच नाही ठेवायची मला. 15 दिवसांनी 13 दिवसांनी पुन्हा अर्ज घेऊन आला, तुमचा आला नाही तर माझ्या नावाने करायचं नाही. पुन्हा सांगता मा झालं नाही. पहिला मुद्दा सांगितला, 58 लाख नोंदी ज्यांनी अर्ज केले त्यांनी तिकडे अर्ज केलेल्याची एक झेरॉक्स घेऊन यायची. दुसरा, हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्यांनी अर्ज केले त्यांनी त्यांच्या अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतर्गत घेऊन यायची. समोर समक्ष लावायचा. तिसरा मुद्दा, जेवढे बलिदान गेलेले कुटुंब आहे तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण हे आरक्षण त्यांच्यामुळे मिळतंय. त्यांनी आपल्यासाठी जीव दिला, आपला समाज मोठा म्हणून. त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी अर्जावर 28 तारखेला घेऊन ये. कोणाला नोकरी दिली, कोणाला नाही दिली, कोणाला निधी मिळाला, कोणाला नाही मिळाला. प्रकार 2, ज्यांचं बलिदान केले त्यांनी घेऊन या. कोणी जाताना ऍक्सिडेंट मध्ये वारलाय, सभेला आलेला, कार्यक्रमाला आलेला, त्यांच्या पण अडचणी समस्या मला जाणून घ्यायच्या. ते पण 28 तारखेला त्यांना येता आलं नाही. काही काही घरात पडून येत ऍक्सिडेंट मुळे त्यांना नाही उठता येत. त्यांच्या कुटुंबातल्या जरी समस्या घेऊन आले, त्यांच्या निधीपासून, नोकरीपासून सगळा प्रश्न एका दिवशी सोडायचा. नसन सरकारला सोडायचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सन सरकार मुद्दाम सोडली. समोर समक्ष होत्या. हैदराबाद गॅझेटियरनुसार अर्ज करणारे ध्यानात ठेवा. चौथा मुद्दा, व्हॅलिडिटी कोणाकोणाच्या दिल्या नाहीत. कळीचा मुद्दा आहे. व्हॅलिडिटी कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली, सगळ्या व्यवस्थित ऐकायला येत आहे ना. आता मराठ्याचं निर्णायक आंदोलन करायचं, तुकडा पाडायचं म्हणल्यावर करायचं काय हे सुद्धा आता आपल्याला माहित असलं पाहिजे. कोणी कोणी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, कोणता अधिकारी देत नाही आणि त्याचं कारण काय एवढंच आम्हाला. सरकार कोणी जर सोडून घेऊन येतं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी, सरकार मुद्दाम करत नाही, याला आपण निवडून देऊन उपयोग केला नाही. मराठा समाजाचे 5वा मुद्दा ना, सोक्षमोक्ष त्याच ना 5वा. काही पोरांवरती विनाकारण केसेस झाल्यात. केसेस झालेले पोरं सुद्धा आंदोलन ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मला समोरच बघू द्या आता कोणाचं काम राहिले आणि सरकार का करत नाही. व्हॅलिडिटीचे अधिकारी इतके जाणून बुजून टाळाटाळ करायलेत ना. आता विखे पाटलांना यांना त्या लाड साहेबांना सांगितलेले जालन्याची एक व्हॅलिडिटी 3 महिने झाले सांगितले, आणखी झाली नाही. याचा अर्थ असा होतो, फडणवीस साहेब तुम्हाला आमचे पोरांचं वाटोळं करायचं का. ही वेळ कशामुळे. आपल्याला सोक्षमोक्ष लावणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या पोरांचे 6वा मुद्दा, ज्या ज्या पोरांचे परतावे राहिलेत ना, व्याज परतावे महामंडळातील सरकारमध्ये राहिले नाही. कळू द्या या दुनियाला जरा सरकार मराठ्यांशी कसं वागतं. ज्यांचे परतावे राहिले ना ते नियंत्रण 28 तारखेला ते म्हणजे कुणाच राहिले सांगा मला. कुणीतरी आपण जर सांगून जाते पण माहीत होत नाही. तुम्हाला एक सेपरेट, इतक्या लोकांना सेपरेट कॅबिनेट करतो आणि सरकारला दाखवून देतो हे तक्रारीवर बघे. 7वा मुद्दा, ज्या ज्या पोरांना एसीबीसीतून लाभ झाले नाहीत, सुविधा मिळाल्या नाहीत, त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत. पंजाबराव देशमुखांची योजना 6 मला वाटतं 2-2, 3-3 वर्षापासून मिळालेल्या असं काही पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही प्रत्यक्ष अर्ज घेऊन या. 28 ऑगस्टला
ज्याला सोयी सवलतीचा एसीबीसीचा लाभ मिळाला नाही ते सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतर्वाढीत येतील. एकदाच सगळा तुमचा निपटारा करून टाकतो, ताणच होत नाही, निपटारा करून टाकतो. फक्त समजून घ्या काय सांगितलं, रोज रोज आता येऊ नका, एकाच दिवशी तुमचा तुकडा पाड. 8वा मुद्दा, सोक्ष मोक्ष समाजाचा करायचा ना कायमचा. सरकार खोटं बोलतंय का मराठी खोटं बोलते हे जाहीर समोरासमोर होऊन द्यायचं. ते काहीतरी जुनी म्हणे, बाप दाखवणे श्राद्ध घाल, चाल, सुट्टीच नाही. ज्या ज्या पोराला ईडब्ल्यूएस मधून एसीबीसी मधून त्यांच्या निवडी झालेल्या ईएसबीसी मधून या सगळ्या पोरांनी अंतर वाढलेली आहे. 28 ऑगस्ट मी दाखवतो, हे पोरं तुम्ही घेतले नाही. एक कोण राहील सरकार. लक्षात येत आहे मराठा समाजाच्या? मराठ्यांचं निर्णायक आंदोलन करायचं, मराठ्यांचं कायमचं कल्याण करायचं म्हणल्यावर असं करावं लागणार आहे. सरकार म्हणतात नाही, ज्या ज्या मराठ्यांच्या लेकरावरती अन्याय झालाय त्याने 28 ऑगस्टला अंतरवालीला तुमचा अर्ज घेऊन या. मी दाखवतो ही अन्याय तुमच्यामुळे झालाय. एसीबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस विभाग कोणताही असो, महावितरण असू द्या, गृह असू द्या, नगर विकास असू द्या, कृषी असू द्या, तुमचा महसूल कुठला विभाग असू द्या, ज्याच्या ज्याच्यातून निवडी झाल्या त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या. मी दाखवतो सरकारनं या मराठ्यांवरती अन्याय केला. तुम्ही नाही आले तर सरकारनं ना मी नाही अन्याय केला आणि मी म्हणणार प्रश्नच नाही वाटतं. एकाही पोरांना त्या थांबू नका. 9वा मुद्दा, 10वा, सारथी संस्थेमार्फत ज्या योजना बंद आहेत, ज्या सुरू करावं असं तुम्हाला कायमस्वरूपी वाटतंय, ज्यांना कुणाला माहिती आहे या सारथीच्या योजना बंद आहेत त्यांनी अर्जासह 28 ऑगस्टला अंतर्वाढीत येऊन बसा. याला जोडून सारथी मार्फत ज्यांनी ज्यांनी फायदे घेतलेत पण त्यांना आता त्याचे लाभ देत नाहीत, फायदे देत नाहीत, त्या विद्यार्थ्याचं विद्यार्थिनीचं वाटोळं झालंय, नुकसान झालंय. अशाने सुद्धा 28 ऑगस्टला तुमचं घरांना घेऊन समस्या या. राज्याला पण दिसू द्या किती मराठ्यांच्या लेकराचं सरकारनं वाटोळं गेलं आणि सरकारला दिसू द्या की ह्या पोरांचे खरोखर आपल्यामुळे हाल झाले. हो द्या आता समोरासमोर सगळ्या गोष्टी होत्या. कायमचे तोडगे काढून टाकू. पुन्हा कोणी म्हणायलाच नको की सारथीमधून माझं काम झालं नाही, मला त्याचा फायदा मिळाला नाही, अगोदर दिला नंतर दिला नाही. त्या सगळ्यांनी यायचे. आता इथे एक मुलगी काजल दिगंबर कातोळे नावाची, तिचे वडिलांनी आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी. हा, 4 मुली आहेत त्या, 3 मुली 1 मुलगा, 4 मुलं आहेत. हे म्हणतात आम्ही घरपोच नोकऱ्या दिल्यात, आणखीन या मुलीला नोकरी सुद्धा दिली. हे फडणवीस साहेब तुमचं काम का? परत म्हणू नका टार्गेट करतोय. टार्गेट नाही करत, माझ्या समाजाच्या समस्या मांडतोय मी. माझ्या समाजाचे दुःख तुमच्या पुढे मांडतोय. कधी देणार तुम्ही? ईडब्ल्यूएसच्या पोरांचं असंच वाटोळं केलं तुम्ही, एसीबीसीच्या पोरांचं असंच वाटोळं केलं का? माझ्या क्षमता नाही राहिला ऐकून घ्यायच्या. एक पोरग जर पाण्याचं एक विद्यार्थिनी पोरग पोरगी जर संपणार असले, तुम्हाला सांगतो आपल्या जिन्याला सुद्धा इथं उभं राहिले जेवढे आहेत ना, आपल्या जिन्याला सुद्धा काय अर्थ नाही. आपला समाज आणि लेकर संपणार असले काय अर्थ नाही. फुकट पांढरे कपडे घालून इकडे तिकडे हिंडणं, एक दोन आमच्या हातात घालणं हिंडणं, काय त्या फुगीरपणात उपयोग नाही तुमच्या. तुमचं लेकरू जर वनवन भटकायला लागले नोकरीसाठी आणि भिकारीसारखं 4 जणांचं दारात जर भरणार असलं तर मराठ्यांना तुमच्या कष्टाला काही चीज नाही. तुम्हाला कोण फसवतं ही शोधला पाहिजे तुम्ही. भला आपला पक्ष असला तर चुकीला चुकच म्हणायचं शिका जातील.
जी जात असं शिकली, चुकीला चूक म्हणायची, ती जात सुधारली. ज्याने पक्षालाच बाप मानलं, जातीला बाप नाही मानलं, ती जात नाही सुधारत. तुम्ही नेत्याचेच पोरं मोठे झाले पाहिजे. ही जर भूमिका घेतली तर तुमचे लेकरं कायमचे बरबाद होणार आहेत. तुमची जात पाव मोठी नाही होणार. तुमचे जात आधी मोठे करा, मग तुमच्या नेत्याला पण मोठा करा. जातीसाठी एकदा तुटून पडा भांडायला. तुमचं सरकार आहे ना, तुम्हीच तुमच्या सरकारला भांडलं पाहिजे. हे निवडून दे, त्यालाच द्या. त्याही मताचे आहेत आपण. पण तो देणारच नसेल, तो जर विषयाचं ताटच आपल्या लेकरा पुढे ठेवणार असलं तर तुम्हाला सुद्धा गोष्टी कळायला पाहिजे. व्हॅलिडिटीसाठी, एका व्हॅलिडिटीसाठी फोन करावा लागतो 50 वेळेस. का रे बाबा, फडणवीस साहेब आमच्या नोंदी असून आम्हाला कसं काय प्रमाणपत्र नाही? आम्हाला व्हॅलिडिटी, कोणत्या ओबीसी व्हॅलिडिटी केली फडणवीस साहेब तुम्ही आतापर्यंत? वंश ओळख जुळा ना, महसुली पुरावाच नाही, कुठं वावरच नाही. आता मला सांगा, एखाद्याची नोंद निघाली त्याच्या जन्ममृत्यू त्याच्यावर, किंवा शांत उभा राहा, समाजला महत्वाचा आहे. तुम्ही मला काही किंमत नाही, तुम्हाला नाही, मला नाही. एखाद्याची नोंद निघाली जन्ममृत्यू त्याच्यावर, काही काही बैल विकायला गेले, बैलाच्या दाखल्यावर कुणाची कशावर कुणबी आहे, ज्याची नोंद सापडली ना त्याला म्हणतात महसुली पुरावा द्या. त्याला वावरच नाही, त्याची काय चूक आहे? काय राव फडणवीस साहेब, मराठ्यांनाच का फक्त नियम, आणि ज्या जातीत आरक्षणात बसत नाही त्यांना पोट जाती आणि उपजाती म्हणून तुम्ही आरक्षणात घातल्या. किती हो तुझ्या भाव, किती टार्गेट करून मारणार रे मराठीचे समाजाचे पोरं? जो समुदाय कधीच आरक्षणात बसू शकत नाही त्यांना तुम्ही पोट जाती उपजाती म्हणून आरक्षणात घातलं. आणि आम्हाला विचारता तो महसुली पुरावा द्या, तर वावरत नाही. तुम्ही त्या 4-5 चक्कर घेऊन लगेच महसुली पुरावा दाखवतो. मस्त पैसे फडणवीस साहेब कारण झाला बाहेर गरज येते वावर वावर तरी घेतील. काय त्या पैशाचा उपयोग होऊन द्या काही तुमच्या थोड्याफार, येऊन द्या गोरगरिबाच्या कामाला. मराठी तरी म्हणजे ना आम्हाला 2-3 एकर वावर घेऊन दिलं, नाही ते तसंच व्हायचे, जायचे असेल कुजून पैसे. एका खेड्यात झालं बघा तसं. एक माणूस लय चिंबूस होता, चिकट, लय पैशावर होतं पण चिकट होतं, कोणाला देतच नव्हतं, नुसतं पैशाचा मग व्हायचं. पण पैसे चोर नाही म्हणून गंजीत लपून ठेवले. गंज कळत तुम्हाला, बाजरीचे कडब्याचे गंजीत लपून ठेवले. सांगून गंजच पेटली. तो पाणी टाका म्हणतच नव्हता, तो फक्त म्हणायचा पलीकडे कोपऱ्यातून वाढा. पलीकडे कोपऱ्यात काय वाढा लोकांना कळा ना, त्यालाच नाही होतं पैसे येतील. आणि त्याच्यानं शेवट नेमके 8 पैसे जळले, 8 राहिले. आणि नुसतं असं म्हणायचा, येड लागलं त्याला ते पैसे घेऊन. आता कारण 8 जळले कामालाच येणार. तसं फडणवीस साहेब घ्या होते तुमचे पैसे कामाला गरीबाचे, गंजी गोजी ठुले असले. गरीबाच्या लेकराला तुम्ही पुरावे मागायला लागले. कायचे पुरावे त्यात जाऊ? लोकांच्या नोंदी नाहीत आमच्यावर, नोंदी आहेत. काही काही जागेवर काय झाले, नोंद सापडली पंजाची, थोडं पुढं आलं लगेच त्याचा नातू लागतो वंशवळी. नातवाला जमीनच नाही राहिली, ते म्हणते तो आपण थोडा पुरावा. त्यांनी ही केली म्हणजे यांच्या थोडक्यात केवाय सारखं आहे. केवाय करा म्हणतात ना शेतकऱ्याचे, आता हा केवायसी करा म्हणतात, तशी सिस्टम आहे. हे आरक्षणात बी आपल्या केवायसी. आमच्याकडे पोरग आलंय का रे? नाही का? उदाहरण म्हणून सांगतो, आरक्षणाला चिटकून उदाहरण आहे. 10-5 जण जमले शहाणे, पारावर बसतात बघायचे. चांगलं सुखात चाललं होतं, 2-3 एकर वावर घेतलं होतं, ऊस पीस लावला, 4-2 नमुने भेटले, ते म्हणले मुकादम होय, लय मजा आहे त्याच्यात. चांगलं सुखाने चाललं होतं. 26 टायर केले त्याने बैलगाड्या, 26 बैलगाड्या. फडणवीस साहेब खरं ये तुम्हाला परत फोटो वाटत, तुम्हाला मलाच वाजत, तुम्हाला नाही वाजत बाबा, तुम्ही मराठ्यांच्या हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेते, हे पण फडणवीस साहेब लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं, थांब रे बाबा, 7 आपण घेऊ, मी पुढे मागं सरकत नाही. त्यांनी काय केलं, 4-5 जणांच्या मित्राचं ऐकून मुकादम झाला. 26 त्यांनी टायर लावल्या.
पण त्या टायरावर काय सिस्टम असते माहितीये का? त्याला ते जीएसटीचे पैसे भरावे लागतात. ज्या जवळावर 3 एकर जीएसटी भरू शकतात का गरीब? हा, पण टायरामुळे प्रत्येक टायरवर पैसे आले असते ना लाखांनी, आणि ते आले त्याच्या खात्यावर. बघा फडणवीस साहेब सुसूत्रता आणि पारदर्शक. फडणवीस साहेब म्हणतात पारदर्शक करा. बघा आता पारदर्शक कसं आहे. टायर कोणाचे काय कोणाचे पैसे आले त्याच्या खात्यावर, त्याने भरला जीएसटी, म्हणजे तो आला व्हीआयपीच्या रेंज मध्ये. त्याचं कुपनच कॅन्सल केलं. हा ना, कुपन म्हणजे राशन कार्ड. कुपन कळत असं ना पोलीस साहेबाला? नाही कळत. कुंपण म्हणजे कुंपण हे तार मारणे नाही, चौकून तार मारणे ते तार कुंपण म्हणते. पण कुंपण म्हणजे आमच्याकडे खेड्यापाड्यात कुंपण म्हणतात, त्याला पण राशन दुकान बुवा. पिशी घेऊन जात होता 4-5 किलो तांदूळ आणायला. ते म्हणले तुझं जीएसटी भरतो तुला असतो काय? फडणवीस साहेब काय तुमचा भिकायला लागते लोक गरीबाचे. पैसे आले मुकादमकीचे, वाटवं झालं. असे किती असतील त्याची कर्जमाफी व्हाय ना, ते म्हणजे तू व्यायापीत मोडायला लागलो. बघा आता काय बघा, मराठी समजून घ्या तुम्ही. शेतकरी सुद्धा जीएसटी भरणाऱ्याला माफ नाही आहे का? मग खोटं बोलतो का मी? आता मग त्यो भरतोय. फडणवीस साहेब फक्त त्याला एकदा येऊन भेटा तुम्ही, त्यो बघा व्यायापीत मोडतो का आणि ते जीएसटी भरू शकतो का? कोणत्या मंत्र्यांनी या आणि त्याला फक्त एकदा बघून जा. बरेच मंत्री त्याला बघून फाशी घेते. ती मंत्री खरंच चुकत आपल्या इतक्या गरीबाला आपण कर्जमाफी द्यायला. हे रिअल सांगायला मी तुम्हाला. तुमच्या एका चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आहे. कर्जमाफीत बसा नाही. मंत्र्यापेक्षा जास्त ते बँकेचे मॅनेजर शाणे, जास्त शाणे तेच. रात्री माझ्याकडे शेतकरी आले, त्यांनी सांगितलं माझ्याकडे 2,56,000 रुपये कर्ज आहे, मला 54,000ची यादीत टाकली. बघा सरकार, एक जणांकडे 1,33,000 आहे, ते म्हणले तू 59 मध्येच बसतो फक्त. काय मॅनेजर ते आता बोलत नाही जास्त. कशामुळे? भरणे मामा म्हणले मी मग लोक द्या सगळं क्लिअर करून देतो बा म्हणून. तुम्ही काय मीडियात बोलू नका, वर नसलेलं लफडं तिसरंच आमच्या मागे चिकन. आधीच आमचा भिसकून पडलेला म्हणजे लोकांनी. त्याच्यात तुम्ही काहीतरी लचण सोडून देता, पुन्हा लोक आम्हाला घरच्यानं हाणतेल, चाललं टाकतो डिझेल पळतो, गाड्या घेऊन तो कार्यक्रम बंद होते. आणि खरंच शेतकऱ्यांनी सरकारचे कार्यक्रम बंद करायला पाहिजे. 2 लाख रुपये कर्ज माफ म्हणजे 54,000 करायला वचन लागण्याचे का? ही रिअल परिस्थिती सांगितली. असंच आरक्षणाचं चाललंय. मराठ्यांच्या पोराला एसीबीसीतून ईडब्ल्यूएस मधून नोकऱ्या नाही द्यायच्या का? हो फडणवीस साहेब कशामुळे नाही द्यायच्या? मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असून पूर्वी प्रमाणपत्र कशामुळे नाही द्यायचे? फडणवीस साहेब का देत नाही तुम्ही? तुम्ही त्याच्या व्हॅलिट्या का देत नाहीत? हैदराबाद गॅझेटचा तुम्ही जर जीआर काढला तर पूर्वी प्रमाणपत्र का देत नाहीत? नसता आम्हाला सिद्ध करून द्या. 2-2.5 लाख जर छत्रपती संभाजीनगरला कुंडी आहे गॅझेट मध्ये, तर ते गेले पुढं. मला वाटतं 2-2.25 लाख नांदेडला आहेत. दाखवा ना मला कुठे गेले, घेतं दाखवा. इथं आता सोक्ष मुक्त होणार आहे 29 ऑगस्टला. मराठ्यांनी लक्षात ठेवा. फडणवीस साहेब आता तुमचा सुद्धा कस लागणार आहे मराठ्या सगळं. आता समोरासमोर सगळं आम्हाला तुमच्याशी भांडायचं नाही, उत्तर समोरासमोर मराठ्यांना द्या. हे मराठी गेले पुढं. एका एका जिल्ह्यात जर 2-2, 3-3, 2.5 लाख कुंडी आहेत. हे मराठी अमेरिकेत गेले सगळे आम्ही हाकून दिले. आम्ही तिथं जाऊन एसटीने नाही विमानात जाऊ. आम्ही आमचं कसं जाऊ विमानावर गेलो हलतो. हो ना, काही दिल्लीला गेलो ना, गेलो लागलो हलली. ते विमानात देणार म्हणून सांगितलं नाही. हो ना, खरंच हालत आहे. हल्लं काय करता आम्ही गेलं की ती बयाली ती म्हणते कॅप्टनने बोला
मोसम खराब आहे. अरे बापा म्हणलं तुला मायला मग आड गेलं सांगते काय तिथं म्हणायचं ना मी तो हो ना मी खोटं तर सांगत राहू आपल्या पोटात हवा आपण हाय असा खरा आहे म्हणून मराठ्याला आवडतो. विचारपणा नाही आपल्याकडे खोटडेपणा नाही. आणि तो आड गेलं ती बाय आली ना ती टोकरी तेल टाकलेले हो ना चॉकलेट ती पुढं बिस्किट मागतीची मारणाची म्हणून इतकं माग नको आपल्याला ते कुठं बोलणार ती आधी सुरुवातीला सुरू केलं होती. सुरुवातीला आल्या आलं दार तो भरायला दार लावलं पुढं आम्हीच होतो ते लगेच सुरू केलं. काय म्हणलं याम काढायला घ्या वगैरे हो ना अरे मी तर फुल टेन्शन एवढं कोण राहिलो इतकं मुक्त घेतलं तिने एकटी तो म्हणून घराच्या असं फाको असं ओढो आणि पुढे आणि ते गाव घातलं होती इकडून घातलं दोन नाल्या होत्या अशा त्याला काढ्या ती माझ्या इसको फुक नाही का फुकेला तिथे फुकत नुसतं मग उडी आणायची. अरे मला उडी आणायची पण काठ उघड नाही काढवर माझी आणखीन एक विनंती आहे. पुन्हा खोटं बोलू नका. 16 तारखेला जेवढे राज्यातले अभ्यासक आहेत ना तेवढे एकदा अंतरवाली दिले. ते काय होतं बरं का खरं सांगतो मी तुम्हाला. 16 ऑगस्ट 16 ऑगस्टला अंतरवालीला अभ्यासक या अर्ज घेऊन या कसं जी आर करायचं आहे काय करायचंय कशा सुधारणा करायचं. तुम्ही काय करता बरं का गपलत माझ्या संग. तुम्हाला कंदुरी माहितीये कंदुरी बोकडाची तसं आहे महाग ते मुसलमान देतं मुंडक्यावर पाय आणि पाणी होते तर बोकडाच्या तोंडात कापू हा. एक जण म्हणतो हा पापना डोक्यावर हा मानणार आहे. तसं हे माझ्याजवळ बसते मी यांना विचारतो कसा जी आर काढायचा आणि मग या अभ्यासामध्ये हो असा म्हणजे बळी म्हणा देता हमेशा ते बघते ते म्हणजे पुन्हा घेतो आपण खुशील की तुम्ही तशाच होणार जातीसाठी जातीतून वाढा. त्यापेक्षा ना होंगे तुमच्याच मनाने 29 आवड याच्यापेक्षा काय क्लिअर कट मेसेज पाहिजे आता महाराष्ट्राला. तुम्ही 16 तारखेला सगळे या. काय करायचंय कसं घ्यायचंय तुम्ही सांगा मी बसतो तुम्ही म्हणता तसं आणखी काय पाहिजे एवढं याच्यासाठी म्हणतो फक्त की मला मराठीत फूट नको म्हणून नसतं आम्ही एवढे कच्चे नाही आम्ही खंबीर येते यार. उलट लोक मध्ये त्या धनाती लागू नका. पण मला वाटतं माझ्या समाजाचे लोक आहेत एक ना एक दिवस बिचारे लढलेले आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे. नसता समाजाचं सरळ म्हणणं ते नकोच समन्वयकांना अभ्यासक नकोच सरळ म्हणणं समाजाचं. मला बोलते तुला त्या मी सन्मानच देतो कोणाचाच अवमान केला नाही आतापर्यंत. त्यांचं ऐकतो काही माझ्या मनाचं काही त्यांच्या मनात असंच होत. मुद्दे सगळे समजून घ्या. आपल्याला 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं आहे. खास एक मुद्दा महत्वाचा सांगतो काही राहिला असेल माझ्याकडून तर मराठा समाजाचे राज्यात जे जे प्रश्न असतील ना ते 28ला घेऊन एखादा अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल आरक्षणाच्या पलीकडचा पण असेल ते आपण सोडून घेऊ. कोणाला नोकरीला आरक्षणाच्या पलीकडचा विषय सांगायला कोणाला नोकरी लागलेले पण जाणून मराठ्याचा म्हणून टाळते ते बी या एकदाच मराठ्याचा तुकडा पाडतो. ती मला ओपन मधून लागला असेल तो कशातून लागला असेल जाणून बुजून घेत नसतील मराठ्यांचा आहे म्हणून. उदाहरणार्थ कळणं गरजेचं बीडला 9 11 का 9 11 जण डॉक्टर दोषी ठरले. चौकशीला मराठा समाजाने समजून घ्या तुमच्या पाठीशी किती लागले. तुम्हाला फक्त गोड बोललं जातं आणि गोड बोलून तुमचं नरड तोडलं जातं. 11 जण डॉक्टर अधिकारी सिव्हिलचे
दोषी ठरले. काय केलं असेल त्यांनी, घोटाळा म्हणा घोटाळा काही असो, दोषी ठरले 11. सस्पेंड किती व्हायला पाहिजे? 11 ना. फडणवीस सर 2च मराठ्याचे कमी झाले. नुसते हिडा मराठी, नुसत्या का पाहणार. होऊन द्या तुमच्या जातीचं वाटोळं पुरं. परत म्हणा आमचा पक्ष आमच्यासाठी महत्वाचा. घ्या घालून, सगळी इज्जत घालून घेतली. इज्जत म्हणतोय मी. यांच्या पायी वाट लागली, आपल्या वाटोळ झालं लेकरा बाळाचं. लाजा वाटला पाहिजे तुम्हाला. तिला हे करा ना, कसं काय खाली बसलं? पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या सर, पाणी द्या. गर्दी नका, हवा मारा फक्त, काही नाही. अरे मला फक्त हवा मारा. आपल्या समाजाने गाफी लावून समाजाचं वाटोळं केलं. तुम्ही प्राधान्य फक्त पक्षात दिलं. तुमचा पाय पडतो मी, तुम्ही पक्षात राहा बरं का. तुम्ही पक्षात राहा, पण पहिले ते जातीला जा. जातीला मोठं करा. एकदा जात मोठी. बाकीच्याने काय केलं? बाहेर जाऊ दे, नाही तिकडे हवा मोकळ्या फटाकणार जाऊ दे. त्यांचं कोण आहे तिकडं हवाला जाऊ दे बाहेर. तुम्ही समजून घ्या बाकीच्यांनी काय केलं ते समजून घ्या. त्यांची जात मोठी केली, मग राजकारणात गेली. तुम्ही आधी राजकारणात गेला आणि जात संपून टाकला. मराठीची चूक कुठं झाली? थांबा आता, बडबड बंद करा. मराठीची चूक कुठं झाली? मराठी आधी राजकारणात गेली. बाकीच्यांनी काय केलं? याच्यावर आत्मपरीक्षण करा घरी गेल्यावर जरा. बाकीच्यांनी आधी जातीला लय मोठं घेतलं ना राजकारण.